नमस्कार. मी प्राध्यापक राजेंद्र जायकर, राज्यशास्त्र विभाग किसनवीर महाविद्यालय वाई. आज मी तुम्हाला मूलभूत अधिकार या विषयावर चर्चा करणार आहे. तर यापूर्वी आपण मूलभूत अधिकारांमधला पहिला अधिकार समतेचा अधिकार याविषयी चर्चा केली होती. आज आपण राज्यघटनेतील दुसरा मूलभूत अधिकार तो म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार, राईट टू फ्रीडम याविषयी चर्चा करणार आहे. हा अधिकार आपल्या राज्यघटनेच्या कलम 19 ते 22 या दरम्यान दिलेला आहे. तर या अधिकारामध्ये कलमवार आपण आज चर्चा करणार आहोत की कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर पहिला जो 19वा जे कलम आहे त्यामध्ये भाषण स्वातंत्र्य आणि इतर काही स्वातंत्र्य आपल्याला राज्यघटनेनं जी प्रदान केलेली आहेत त्याविषयी माहिती दिलेली आहे. एकूण 6 स्वातंत्र्य या स्वातंत्र्याच्या 19व्या कलमामध्ये समाविष्ट आहेत, ज्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनातील किंवा आपल्या ज्या इच्छा आहेत, आपल्या ज्या भूमिका आहेत, आपली जी मतं आहेत ती व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. ते वेगवेगळ्या मार्गाने आपण ती मतं व्यक्त करू शकतो. त्याचबरोबर आपण ती लेखी स्वरूपामध्ये सुद्धा मांडू शकतो. त्यासाठी वर्तमानपत्रांचं जसं स्वातंत्र्य आहे तशाच पद्धतीचं प्रत्येक स्वातंत्र्य हे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर दुसरं स्वातंत्र्य आहे ते म्हणजे शांततेच्या आणि विनाशस्त्र एकत्र येण्याचं स्वातंत्र्य. आपण कुठल्याही कार्यक्रमासाठी, सभांसाठी किंवा इतर सर्व गोष्टींसाठी एकत्र येऊ शकतो, पण अट ही आहे की कुठल्याही शस्त्राशिवाय आणि शांततेच्या मार्गाने आपण एकत्र येणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही त्या सभा घेऊ शकता किंवा तुम्हाला ज्या गोष्टी योग्य वाटतात, ज्या समाज हिताच्या आहेत किंवा ज्या समाज विघातक नाहीत अशा स्वरूपाच्या सर्व गोष्टी तुम्ही एकत्र येऊन करू शकता. त्यानंतर तिसरं जे स्वातंत्र्य आहे 19व्या कलमातलं ते आहे संघ किंवा संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य. भारतीय राज्यघटनेनं प्रत्येक व्यक्तीला आपल्या इच्छेप्रमाणे संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे किंवा तुम्ही एखादी संघटना सुद्धा स्थापन करू शकता, वेगवेगळे पक्ष स्थापन करू शकता किंवा तुमच्या भूमिका मांडण्यासाठी तुम्ही आपल्या मित्रसमूहाच्या माध्यमातून स्वतःच्या संघटना निर्माण करू शकता. अशा पद्धतीचं संघ किंवा संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला राज्यघटनेने दिलेलं आहे. आज जे आपण राजकीय पक्ष बघतो हे सगळे राजकीय पक्ष असतील किंवा सामाजिक संस्था असतील, या सर्व सामाजिक संस्था, सर्व राजकीय पक्ष हे या स्वातंत्र्याच्या माध्यमातून स्थापन झालेले आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर आपल्या भारताच्या प्रदेशामध्ये मुक्तपणे संचार करण्याचं स्वातंत्र्य. भारतीय राज्यघटनेनं भारताच्या कोणत्याही भागामध्ये तुम्हाला मुक्तपणे संचार करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जिथं जावंसं वाटत असेल, जिथं फिरावंसं वाटत असेल तिथं तुम्ही जाऊ शकता, पण त्यासाठी काही मर्यादा आहेत की जिथं शासनानं बंदी घातलेली असेल किंवा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिथं जाण्यासाठी मज्जाव केलेला असेल त्या ठिकाणी मात्र तुम्ही जाऊ शकत नाही. किंवा काही इमर्जन्सी आलेली असेल, काही परकीय संकट आलेलं असेल किंवा देशांतर्गत काही अशांतता निर्माण झालेली असेल किंवा जसं कोरोना काळामध्ये आपल्याला संचारबंदी लागू केलेली होती, अशा काही परिस्थिती असतील तर अशा परिस्थितीत मात्र आपण या स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकत नाही. इतर वेळी मात्र तुम्ही भारताच्या कोणत्याही भागामध्ये जाऊन तिथं संचार करू शकता, फिरू शकता. त्याचबरोबर भारताच्या कोणत्याही प्रदेशामध्ये जाऊन तुम्ही कायमस्वरूपी वास्तव्य देखील करू शकता. भारताच्या कुठल्याही भागामध्ये आपल्याला जाऊन राहण्याचं आणि स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य आहे. तिथं तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता किंवा तुम्हाला ज्या गोष्टी आवश्यक वाटतात त्या गोष्टींची खरेदी तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. अशा पद्धतीचं संचार स्वातंत्र्य आणि त्या प्रदेशामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य देखील भारतीय राज्यघटनेनं दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर व्यवसाय किंवा व्यापार करण्याचंही स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेनं दिलेलं आहे. तुम्हाला तुमच्या आवडीचा व्यवसाय, व्यापार करण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि मात्र हा व्यापार व्यवसाय करत असताना जर काही व्यवसाय करण्यासाठी काही पूर्व अटी असतील, उदाहरणार्थ तुम्हाला दवाखाना किंवा हॉस्पिटल सुरू करायचं असेल तर त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं त्या पात्रता पूर्ण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हवा तो व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालवण्याचं स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेनं दिलेलं आहे. अशा पद्धतीची 6 स्वातंत्र्य 19व्या कलमामध्ये सांगितलेली आहेत. त्यानंतर पुढचं जे कलम आहे ते म्हणजे कलम 20. यामध्ये आपल्याला अपराधांबद्दल दोषी सिद्धीबाबतचे संरक्षण देण्यात आलेलं आहे. कुठलीही व्यक्ती असू द्या, त्या व्यक्तीला त्यावेळी जो अस्तित्वात असणारा कायदा आहे, त्या एखाद्या व्यक्तीने जर एखादा गुन्हा केला असेल आणि तो सिद्ध झाला
तर त्यावेळी अस्तित्वात असणाऱ्या कायद्याप्रमाणेच त्या व्यक्तीला शिक्षा दिली जाईल। एखाद्या गुन्हा कितीही गंभीर असला तरी सुद्धा जर त्या गंभीर गुन्ह्यासाठी त्या गुन्हा घडण्याच्या आधी जर काही तशा पद्धतीची शिक्षेची तरतूद नसेल तर गंभीर शिक्षा त्या गुन्ह्यासाठी देता येणार नाही। म्हणजेच ज्यावेळी गुन्हा घडलेला आहे त्यावेळी जी मॅक्झिमम शिक्षा असेल त्या गुन्ह्यासाठी तीच शिक्षा तुम्हाला जास्तीत जास्त देता येऊ शकते, त्यापेक्षा जास्त शिक्षा देता येणार नाही, अशा पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यानंतर एका अपराधासाठी एकापेक्षा जास्त वेळा तुम्हाला शिक्षा दिली जाणार नाही। म्हणजे एखाद्या व्यक्तीने एक अपराध केला असेल आणि त्या अपराधासाठी त्या व्यक्तीला 2 वेळा शिक्षा देता येणार नाही, एका व्यक्तीला एका अपराधासाठी एकदाच शिक्षा दिली जाईल। आणि तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे कोणत्याही व्यक्तीला स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्यासाठी बाध्य केलं जाणार नाही किंवा त्याला बंधन केलं जाणार नाही। म्हणजे कुठल्याही व्यक्तीला फोर्सफुली हे सांगितलं जाणार नाही की तू एखादा गुन्हा केलेला आहेस तो कबूल कर, अशा पद्धतीची जाती किंवा जबरदस्ती कोणत्याही व्यक्तीला केली जाणार नाही। अशा पद्धतीच्या 3 तरतुदी ही अपराधांबद्दल दोषी सिद्ध होत असताना आपल्याला ह्या संरक्षण हे भारतीय राज्यघटनेनं दिलेलं आहे। त्यानंतर 21वा कलम आहे। 21व्या कलमामध्ये सांगितलेलं आहे की कुठल्याही व्यक्तीला शिक्षा देत असताना कायद्याद्वारे जी प्रक्रिया सांगितलेली आहे त्या प्रक्रियेनुसारच त्या व्यक्तीला शिक्षा दिली जाईल। उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की अजमल कसाब हा म्हणजे सर्वांनी बघितलं होतं की त्यांना तो लोकांना गोळ्या झाडत होता, पण त्याला पकडत असताना त्याला शिक्षा देत असताना कायद्याची संपूर्ण प्रक्रिया राबवून त्याला शिक्षा देण्यात आली। म्हणजे व्यक्ती कुठलीही असो, ती भारतीय असो इतर देशातली असो, कुठल्याही व्यक्तीला आपल्या राज्यघटनेनं ही तरतूद करून ठेवलेली आहे की कुठल्याही व्यक्तीला जी कार्यपद्धती आहे कायद्याची शिक्षा देण्याची किंवा एखाद्याला निर्दोष सिद्ध करण्याची, ह्या कार्यपद्धती खेरीज त्या व्यक्तीला त्या कार्यपद्धतीच्या बाहेर जाऊन कुठल्याही व्यक्तीला शिक्षा दिली जाणार नाही किंवा कुठल्याही व्यक्तीला वेगळा अधिकार या माध्यमातून दिला जाणार नाही किंवा कुठल्याही व्यक्तीला त्याच्या जीवितापासून वंचित ठेवलं जाणार नाही, अशा पद्धतीचं 21वं कलम आहे। या कलमाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्याचबरोबर जगणं हे पूर्णपणे त्याच्या संपूर्ण गरजा पूर्ण करणारं आणि सुव्यवस्थित परिस्थितीमध्ये जगण्याचं स्वातंत्र्य हे 21व्या कलमानं दिलेलं आहे। त्यानंतर कलम 21 क आहे। हे 2002 साली जी आपली 86वी घटना दुरुस्ती झाली, या घटना दुरुस्तीने ह्या कलमाचा समावेश करण्यात आलेला आहे। याला शिक्षणाचा अधिकार किंवा राईट टू एज्युकेशन ऍक्ट असं म्हटलं जातं। या शिक्षणाच्या अधिकाराच्या माध्यमातून प्रत्येक 6 ते 14 वयोगटातील बालकाला सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेनं केलेली आहे आणि त्यामुळं पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना याच्या सोबतच एक मूलभूत कर्तव्य सुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेलं आहे, ते पालकांसाठी की 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाला सक्तीनं शाळेत पाठवणं पालकांनी गरजेचं आहे। तर अशा पद्धतीचं शिक्षणाचं स्वातंत्र्य किंवा शिक्षणाचा अधिकार हा या 21 क मध्ये देण्यात आलेला आहे। त्यानंतर हे 22वं कलम आहे जे स्वातंत्र्याच्या अधिकारातलं शेवटचं कलम आहे। या कलमाच्या माध्यमातून असं सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला जर अटक झाली तर त्या व्यक्तीला अटक झाल्याचं कारण तातडीनं समजलं पाहिजे की का त्या व्यक्तीला अटक झालेली आहे, लवकरात लवकर त्या व्यक्तीला ते कारण समजणं गरजेचं आहे आणि 24 तासांच्या आत त्या व्यक्तीला जवळचे जिथं अटक झालेली आहे किंवा जिथं गुन्हा घडलेला आहे त्या गुन्ह्यापासून जे जवळचं न्यायालय असेल किंवा जे न्यायदंडाधिकारी असतील त्यांच्या समोर त्या व्यक्तीला 24 तासांच्या आत हजर करणं हे आवश्यक आहे। ही तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे की त्या व्यक्तीला कारण समजलं पाहिजे की का त्याला अटक केली जाते आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीला आपल्या आवडीचा वकील देण्याचं किंवा आपल्या मित्रमैत्रिणींच्या किंवा नातेवाईकांच्या माध्यमातून कायद्याचं संरक्षण प्राप्त करण्याचा सुद्धा तितकाच अधिकार देण्यात आलेला आहे आणि ते कायद्याचं संरक्षण प्राप्त करत असताना प्रत्येक व्यक्तीला 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेट पुढं किंवा न्यायाधीशांसमोर हजर करणं हे आवश्यक आहे। तर अशा पद्धतीनं
अटक झाल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला 24 तासापेक्षा जास्त काळ अटकेत ठेवलं जाणार नाही अशी तरतूद या 22व्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीनं स्वातंत्र्याचा अधिकार हा भारतीय घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर यानंतर पुढचा जो अधिकार आहे तो अधिकार आपण पुढील भागामध्ये पाहूया. धन्यवाद.